नमस्कार. पावसाळी अधिवेशनापूर्वी 17 आमदारच्या जागा काही निवडणुकीतून काही राज्यपाल नियुक्तीतनं भरल्या जाणार आहेत. ज्या आमदारांना मंत्रीपद नाही त्यात महामंडळाचे अध्यक्ष हा राज्यमंत्र्याचा दर्जा असतो, म्हणून महामंडळाचे अध्यक्ष हे आमदाराला केलं जाणार आहे. तसेच महामंडळाच्या नियुक्त्या होणार आहेत. यामुळं सर्वत्र यंत्रणा गतिमान करण्यासाठी, लॉबिंग करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर पावसाळ्यात निवडणुका लागल्यास तर तात्काळ लगेच त्या मेंबरसह स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक नांदेड, जालना, संभाजीनगर तसंच जालना, हिंगोली याही जागा भरल्या जाणार आहेत. राज्यपाल नियुक्त जवळजवळ 7 जागा आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा घाई सुरू झालेली आहे. मग नांदेडमधून राष्ट्रवादीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर मंत्री होतात की महामंडळाचे अध्यक्ष होतात. त्याचबरोबर हेमंत पाटील शिंदे गटाकडून महामंडळाचे अध्यक्ष होतात की मंत्री होतात. भाजपकडून अशोकरावजी चव्हाण यांच्या कन्या या महामंडळाच्या अध्यक्ष होतात की मंत्री होतात. केंद्रातला मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कोणाकोणाची वर्णी लागणार, महाराष्ट्रात डिच्यू कुणाला मिळणार आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात राणा जगजितसिंह पाटील हे मित्रा संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार का याची ही चर्चा असून राहून अजितदादा पवार म्हणजे घड्याळवाले धनुभाऊ मुंडे DM बॉस हेही मंत्री होण्याची दाट शक्यता आहे. कारण ओबीसी परत धाडसी परत वक्तृत्व आणि या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करत असताना आपण फक्त लातूर, बीड, नांदेड, धाराशिव काय इकडलाच विचार करतो, पण तिकडं मात्र आपल्याला विदर्भातून कोण होणार, तसंच लातूर जिल्ह्यातून रमेश कराड यांना काय म्हणजे काही महामंडळाचं अध्यक्ष मिळते का, किंवा अभिमन्यू पवार यांना अध्यक्ष मिळतंय की संभाजीराव पाटलांना मिळतंय, हे सगळे आहे. आणि इथं कसं आहे, आले देवा भाऊच्या मनात इथे कोणाचे चालेना. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बसवराजजी पाटील यांच्या नावाची जोरात चर्चा आहे, ज्यामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्याचे ग्रामपंचायत, नगरपंचायत काय आणि जिल्हा परिषदचे मतदार हे मतदान करत आहेत. तर काही जण अर्चना पाटील ह्या राज्यसभेवर जाणार म्हणत आहेत, तर काही जण राज्यपाल नियुक्त होणार म्हणत आहेत. जर भाजप हायकमांडला अर्थात देवाभाऊला
लातूर मध्ये भाजप जर वाढवायची असेल तर आणि तर अर्चना पाटील यांना कोणती ना कोणती जबाबदारी दिल्याशिवाय म्हणजे शक्ती ज्याला म्हणतात की ज्या पद्धतीनं नोटाला मतं मिळाल्यानंतर रमेश अप्पा कराडे यांना MLC केलं आणि मग नंतर रमेश अप्पा कराड हे आमदार म्हणून निवडणूक लढवून देशमुखाच्या गळीला धडक दिली. कदाचित त्यांचंही राज्यमंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते. शेवटी अंदाज धक्कातंत्र याचा विचार करत असताना एका बाजूला अरविंद पाटील निलंगेकर यांनाही आमदारकीची संधी मिळणार का, त्याचबरोबर गोविंदांना केंद्रे का राहुल केंद्रे यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यामुळं नेमकं अनेक जण फिल्डिंग सुजित सिंह ठाकूर हे खरं म्हणजे पक्षासाठी खूप मोठं त्याग केलेलं, पण मागावं तरी गडबड, न मागावं तरी गडबड अशा प्रकारचं त्यांचे आहे. सोलापूरमध्ये 2 देशमुख डावलून आपल्या अक्कलकोटच्याच आमदार कल्याण शेट्टी यांना राज्यमंत्री केलं जातंय का. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जालन्यामधून सुद्धा एखाद्या वेळेस आमदारच्या मंत्री एखाद्याला केलं जाते का, दानवे साहेबाच्या सुपुत्राला कुठं वर्णी लागते का. आणि हे म्हणजे कसं आहे की जर असं झालं तर तसं झालं. कारण माधव भंडारी आपण बघितलं, प्रवक्ते आपण बघितले आपले भाजपचे, ते बिचारे सतरंजा उचलून बेजार आहेत. पण एकंदरीत 17 आमदार हे महाराष्ट्रात म्हणजे 2 जिल्ह्यात, 1-2 जिल्ह्यात अमर राजूरकर यांच्याही काही जण मग स्थानिक स्वराज्यामध्ये त्यांना उभा करायचा का आमदार म्हणजे राज्यपाल नियुक्त करायचं, ही थोडं गुलदस्त्यात आहे. तिकडे हिंगोलीचे बांगर सुद्धा आवाज मुद्देनं चालू आहे त्यांचं काय. याच बरोबर परभणीमध्येही राजकीय उलटापालटी होणार आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये संभाजीनगरमध्ये ओव्हरफ्लो गाडी असताना एकंदरीत काही जुनी लोक, काही चांगली लोक आणि त्याचबरोबर मध्यंतरी अर्चना पाटील यांचं नाव खूप जोरात होतं, पण नाव म्हणजे होल्डिंग ही धाराशिव मध्ये वगैरे लागले होते. आता देवाभाऊ नेमकं काय करणार, कारण जोपर्यंत त्यांना संधी देणार नाहीत आणि मग पालकमंत्री येणार आणि मला विचारतात म्हणजे लातूरमध्ये मुंडे आणि देशमुखाची जशी फिक्सिंग होती तशीच देवाभाऊ आणि देशमुखाची फिक्सिंग असल्याची चर्चा आहे. आणि अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये 17 आमदार हे कोण कोण होणार, कोणाला उमेदवारी मिळणार आणि महामंडळाचे अध्यक्ष आणि महामंडळाचे सदस्य हे संख्याबळानुसार होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 17 आमदार काय पायघड्या 18 येत आहेत, आमदार 17 आणि महामंडळ की खरं म्हणजे वैज्ञानिक विकास महामंडळ तर असून नसल्यासारखं असलीच अवस्था झालेली आहे. कारण कार्यकर्त्याला DPDच्या वर्ष होऊन गेलं, अजून नियोजन मंडळ नाही, जिल्हा लेवलच्या कमिट्या नाहीत, कार्यकर्त्याने फक्त कॉन्फरन्स मिटिंगा करायच्या, बैठका घ्यायच्या, फॉर्म भरायचे, असाच सगळा उद्योग. म्हणजे घडी की फुरसत नाही, दबडी की आमदारी नाही, असं सगळं चालू आहे. तरी बघूया आता पावसाळी अधिवेशन जून जुलैमध्ये होऊ शकतं. तरी परंतु एकंदरीत हे जे चालू आहे इकडं सगळ्याचं लक्ष लागून आहे. मित्र हो, आम्ही अधिकात अधिक सकारात्मक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
तुम्ही मराठवाडा नेता तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद. नमस्कार.